नमस्कार मित्रांनो, आपण माझा पहिल्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आता तुम्ही म्हणाल कोणता तो व्हिडिओ सर, तुम्ही तर आतापर्यंत दादा तुम्ही तर आतापर्यंत खूप व्हिडिओ बनवले, आम्ही तुमचे बरेच व्हिडिओ बघतोय. तर त्या व्हिडिओचं नाव आहे तणावावरील उपाय, दूरदर्शन सिरियलमधून तणावावरील उपाय. तर आज आपण त्याचा भाग 2 याबद्दल जाणून घेणार आहोत. तर यामध्ये 4 सिरियल आहेत. एक रंग माझा वेगळा, दुसरी देवयानी, तिसरी फुलाला सुगंध मातीचा आणि चौथी ठरलं तर मग. रंग माझा वेगळा ही सौंदर्य इनामदारच्या घराची आणि तिच्या सुनेची कहाणी आहे. सौंदर्य इनामदार हिला काळ्या रंगाची ॲलर्जी असते. तिचे घरात राज्य असते. ती जे म्हणेल तेच पूर्व असं असते. तिचा शब्द हा अंतिम असतो. तिच्या तोंडात एक छान वाक्य, एक छान संवाद आहे. तो खूप फेमस झाला, खूप चांगला आहे. आणि मला आता तो तर तो म्हणजे तिने ठरवलं असतं की या घरची सून गोरीच असेल. तिचा शब्द हा अंतिम. मी जे म्हणेल तेच होणार, मी जे ठरवेल ते म्हणजे काळ्या दगडाची रेख. पण तिची सून मात्र काळीच असते. शेवटी शेवटी ती आपल्या सुनेचा स्वीकार करते. तिला रंगाचं महत्त्व कळतं की काळा असला सून म्हणजे माणुसकी समजते तिला. ती सुनबाई तिला जाणीव करून देते की रंग काळा किंवा गोरा असून दिसण्यावर फक्त नसतं, तर आपल्या गुणांनी, आपल्या सद्गुणांनी, आपल्या याच्यानी, आत्मविश्वासाने आपण घराला सांभाळून घेत असतो. माणूस पण जपत असतो, घराला घर पण देतो. शेवटी तिला आपली चूक कळते. ती शेवटी आपल्या सुनेचा स्वीकार करते. असं सुंदर आशयाची ही सुंदर सिरियल आहे. नक्की बघायला हवी. तुम्ही बघितली असेल तर याच्यातून आपण काय शिकू शकतो, काय ठरवतो की माणूस कसाही असो, प्रत्येकात गुण आणि दोष असतात. पण दोषांकडे दुर्लक्ष करून गुणांकडे बघावं आणि त्यापासून आपण काय घेणार आहोत, आपण काय शिकणार आहोत हे जाणून घ्यायला सुरुवात करावी. आणि त्यानुसार आपण माणुसकी देखील जपली पाहिजे. तरच आपला निभाव या जगात, या घरात, या दुनियेत लागू शकतो. तर मित्रांनो, छान आहे की नाही कल्पना, किती सुंदर आहे. चला तर मग आपण पुढच्या सिरियलकडे वळूया. पुढच्या सिरियलचं नाव आहे देवयानी. यामध्ये 3 मित्रांचीच म्हणजे 2 मित्र आणि त्यांची एक मैत्रीण असते यांची गोष्ट आहे. ते एका आश्रमात राहत असतात. पुढे शिकून ते मोठे होतात. एक इन्स्पेक्टर होतो, एक गुंड बनतो आणि त्या दोघांचे त्यांच्या मैत्रिणीवर प्रेम असते. अशी गोष्ट आहे. मवाली मित्र आणि इन्स्पेक्टर यांच्यात जुगलबंदी असते. गुंड मित्राच्या तोंडात नेहमी एक संवाद असतो, तो असा: एक्का एक्का शब्दाचा पक्का. म्हणजेच तो जो शब्द देतो त्यावर तो ठाम असतो. मित्रांनो, किती सुंदर वाक्य आहे हे. आपण एखाद्याला प्रॉमिस केलं तर त्या प्रॉमिसचं आपण कमिटमेंटमध्ये रूपांतर केलं पाहिजे. एखाद्याला वेळ दिली आपण की बाबा रे मित्रा, तू माझ्या या या ठिकाणी किंवा मी तुझ्या घरी 4 वाजता येणार आहे, तर नक्की ते पाळलं पाहिजे, ते केलं पाहिजे. त्याने खूप छान प्रभाव पडतो. आपल्याला वेळेची किंमत आहे, आपल्या शब्दाची किंमत आहे. आपण दुसऱ्यांना कदर करतो, दुसऱ्यांच्या वेळेची, आपल्या शब्दाची. समोरचा माणूस देखील आपल्या आपल्या याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्या विश्वासाला आपण पात्र ठरतो. तर मग पुढे जाऊया. पुढच्या सिरियलचं नाव आहे फुलाला सुगंध मातीचा. ही एका खेडेगावातली साधारण कुटुंबाची कथा आहे. यात 2 भाऊ आणि एक बहीण असते. नायिका जी आहे तिचं लहानपणापासूनच स्वप्न असते पोलीस इन्स्पेक्टर होण्याचे. पण तिचे वडील एका बॉम्बस्फोटात ठार होतात. पुढे ती तिच्या भावासोबत राहत असते. तिच्या भावाचे एका मुलीवर प्रेम असते आणि त्याला तिच्याबरोबर लग्न करायचे असते. म्हणून तो तिच्या बहिणीचे लग्न शुभम या सिरियलमधील नायक याच्याशी लावून देतो. तिला खरं तर मुलगा पसंत नसतो, कारण तो शिकलेला नसतो. त्याचे गावात मिठाईचे दुकान असते. ती त्याच्यापासून आपले शिक्षण लपवते. पण कालांतराने ते दोघे एकमेकांना पसंत करतात. पुढे त्या घरावर अनेक संकट येतात. पण मोठी सुनबाई असल्याने आणि मुळात हुशार असल्याने ती आपल्या कुटुंबाला सर्व संकटांपासून वाचवते. शेवटी राजकुमार नावाचा एक गुंड त्यांच्या घरी वेश बदलून राहतो आणि तो गावात बॉम्बस्फोट घडवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु नायिका त्याचा प्रयत्न
सपशेल हाणून पाडते, असफल करते आणि शेवटी ती पोलीस इन्स्पेक्टर बनते. ती तिचे स्वप्न पूर्ण करते. तिने जे ठरवलं असते, ती जे ध्येय ठरवलेलं असतं ते ती पूर्ण करते. राजकुमारच्या तोंडात एक संवाद आहे, तो असा की एक नियोजन असफल ठरले तरी आपलं नियोजन बी, प्लॅन डी, प्लॅन बी, नियोजन 2 असलं पाहिजे. याचा अर्थ असा की आपण जीवनात आणि कामात यशस्वी होण्यासाठी नियोजन आवश्यक असते, पण त्या एकाच नियोजनावर अवलंबून न राहता आपण आपल्याजवळ नियोजन बी किंवा नियोजन 2 सुद्धा असलं पाहिजे. जर एक नियोजन असफल झाले तरी दुसरे नियोजन करून आपण आपले काम पूर्ण केले पाहिजे. तसंच ते नायिकेचे जे स्वप्न असते ते ती आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने पूर्ण करते. म्हणून स्वप्न बघा आणि त्या दिशेने योग्य प्रयत्न देखील करा. योग्य नियोजन करून, मेहनत करून, जिद्दीने आपले स्वप्न पूर्ण करा. किती सुंदर गोष्ट आहे ना मित्रांनो, आणि किती छान त्यांच्यात संवाद आहे. त्याच्यातून चांगला अर्थ घेता येतो आपल्याला. चला तर मग आपण पुढे जाऊया. पुढच्या सिरियलचं नाव आहे ठरलं तर मग. ही सध्या सिरियल चालू आहे आणि हो, खूप लोकप्रिय देखील झालेली आहे. तर ही एक वकील आणि त्याच्या कार्यालयात काम करणारी कर्मचारी यांच्यात एक पैज लागलेली असते. ते दोघे एक करार करतात, कारण ती महिला कर्मचारी एका अनाथालय आश्रमामध्ये राहत असते आणि त्या आश्रमात तिच्या मानलेल्या वडिलांचा खून झालेला असतो. तो कोणी केला आहे हे तिला शोधायचे असते. म्हणून ती एका वकिलाकडे जाते, पण तो वकील ती केस नाकारतो आणि अर्जुन या वकिलाकडे पाठवतो. तिथे त्या वकिलाची एक मैत्रीण आलेली असते आणि माझे लग्न ठरले आहे, तू ये लग्नाला, असे सांगायला ती आलेली असते. आणि ती त्याला देखील सांगते की माझा हा प्रेमविवाह आहे. तेवढ्यात तिथे ती सायली येते. सायली म्हणजे त्या वकिलांकडे का काम करणारी कर्मचारी. ती त्या मैत्रिणीचे अभिनंदन करते व ती लग्नाबद्दल आपले मत मांडते. ते अर्जुन वकील याला आवडत नाही. माझ्या मैत्रिणीचा अपमान केला म्हणून तो तिला खूप रागवतो आणि तिच्याबद्दल एका वर्षाचा लग्नाचा करार करून घरी नेतो. त्याच्या घरचे पहिले तिला विरोध करतात, पण ती आपल्या स्वभावाने आणि प्रेमाने सर्वांना आपलेसे करते. आश्रमात तिच्यासोबत असणारी तिची मैत्रीण मात्र तिच्या विरोधात असते आणि ती या ज्येष्ठ वकिलाच्या भावासोबत आणि आश्रम पडणारा बिल्डर यांच्यासोबत असते. आश्रमाचे मालक श्री मधुभाऊ असतात. मधुभाऊ यांचा आश्रमात खून होतो आणि तो खून बिल्डरच्या मुलीने साक्षी हिने केलेला असतो. कोर्टात केस चालते आणि निर्णय लागतो. मधुभाऊ निर्दोष सुटतात. बिल्डरची मुलगी साक्षी पकडली जाते. ती दोषी असते, तिला शिक्षा होते. खूप चांगली कथा आहे. अजूनही ही सिरियल चालू आहे, आता संपत आली आहे, पण या कथेपासून शिकण्यासारखे खूप काही आहे बरं का. जसे आपण जीवनात व कार्यालयात यशस्वी होण्यासाठी नियोजन, मेहनत, जिद्द, चिकाटी, संयम, वेळ असे खूप काही गुण असावे लागतात. नुसतेच गुण आणि हुशारी असून चालत नाही, तर प्रसंगानुरूप आपल्याला बदलावे देखील लागते. आपण जसे ठरवू तसेच आपल्या जीवनात चांगले घडत असते. हा आकर्षणाचा आणि सृष्टीचा देखील नियम आहे. म्हणून आपल्याला जीवनात व कार्यालयात यशस्वी व्हायचे असेल, काय करायचे आहे ते आधी ठरवा आणि त्यानुसार काम करा. यश तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणतात ना मग, ठरलं तर मग. नुसतेच म्हणू नका, तर त्याप्रमाणे वागा आणि मला खात्री आहे तुम्हाला यश नक्कीच मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो, या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.